पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, त्याच्यावरती 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धाव्याने संघाचं खातं ओपन केलं जात आहे. ऑफ द मार्क टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ. भूषण कारभारी आणि सचिन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. यावेळेस मिडल ऑफ द बॅट बॉलला फेकून दिलाय सीमारेषे पार. षटकार. गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील त्याच अंदाजानं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळाले गोलंदाज नवीन कडनं. त्या अनुषंगाने फक्त एक सिंगल, एका धाव्यानं धाव फलक 7 वरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. 9 धावा. षटकाराला त्या अगोदर 2 धावा आल्या होत्या आणि ही सिंगल. 9 धावा धाव फलकावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. नवीन पाटील सज्ज झाला. आता समोर असेल भूषण कारभारी. नवीन पाटील सज्ज झाला. समोर भूषण. आखूड टप्प्याचा बॉल पूल तर केलाय, मात्र फटका फसलाय. नोमान्स लँड मध्ये बॉल पडतोय. एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाणार आहे. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 10 या अंकावरती डबल डिजिट मध्ये प्रवेश झाला. नक्कीच भूषणला देखील वेग घेऊन खेळणं गरजेचं आहे. भूषण अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. जबाबदारी भरपूर आहे भूषणवरती, परंतु पहिला चेंडू जर अशा प्रकारे जर तू फेस करणार बॉल थांबणार नाही. या बॉल सीमारेषा बाहेर येतोय. षटकारानंतर हा दर्जेदार चौकार. होती. मला वाटलं जालिंदर पाटील येतील की काय गोलंदाजीला, परंतु नवीन पाटील आले. एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न एकटा सारंग गाव संघानं केला आणि ती रणनीती फसली आहे. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये बोलवलं जात आहे गोलंदाज जालिंदर पाटील. अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम स्पेल टाकण्यासाठी हा ओळखला देखील जातो. सध्याच्या घडीला तो गोलंदाजी ट्रॅक वरती 20 धावा भरपूर खर्चीला पाहायला मिळालाय. नवीन पाटील 20 धावा खर्च केल्या. सचिन म्हात्रे भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याला साथ भूषण कारभारी देईल का? जालिंदर पाटील सज्ज झाला. चला वेग कमी खर्च करा विनंती असेल. 11:40 ला पहिला चेंडू पडला होता. 11:45 झाल्यात. 5 मिनिटं तुम्ही खर्च केली आहे. बघा 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचं आहे. अदरवाईज चौथ्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मध्ये.
माश लावूया पुन्हा एकदा सुरुवात. दुसरं षटक घेऊन जालिंदर पाटील समोर भूषण आहे. स्लॉक स्वीप करायचं होतं, अपील तर केली होती, मात्र बॉल चाललाय. लेग बायचा इशारा अंपायर कडनं. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. चार धावा प्राप्त केल्यात भूषणच्या खात्यामध्ये. 4 धावा. 4 धावेने धावफलक 24 वरती. धावफलक पुढे सरसावत आहे. 60+ जाऊ शकते अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ. अशा प्रकारे बॅटिंग राहिली तर 70-80+ पण जाऊ शकते, कारण पहिल्या षटकामध्ये 20 आल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार देखील आलाय. जालिंदर जबरदस्त बॉल बीट केलाय. अगदी डावखुरे हाताचा हा गोलंदाज आहे आणि समोर भूषण आहे. वारंवार स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी गुडघ्यांवरती येतोय, परंतु बॅट आणि बॉलचा हवा तसा कनेक्शन होत नाही. पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळी मिस्टेक फटका. जालिंदर पाटील चेंडू खाली, कोणती मिस्टेक नाही. भूषण कारभारीला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाला. भूषण बॅक टू द डगआउट. भारी आपल्याला पाहायला मिळतील क्रमांक 3 वरती. शूटिंग मध्ये देखील ॲबिलिटीज आहे, मोठे फटके तो देखील खेळू शकतो. या अगोदर अगदी पाहायला गेलं तर गत वर्षीपर्यंत तो सलामीला येत होता. या वर्षी क्रमांक 3 वरती तो खेळण्यासाठी आलाय. कुठे ना कुठे जबाबदारी घेऊन खेळणं गरजेचं आहे, कारण ओपनर बॅटर भूषण कारभारी माघारी परतला. एक चौकार नक्की झाला, परंतु त्याला फार काही करता आलेलं नाही. आणि मी उल्लेख देखील केला होता, जालिंदर पाटील अनुभव या खेळाडूकडे आहे आणि त्याचा आता उपयोग सध्या तरी तो करतोय. पुन्हा एकदा सज्ज जालिंदर. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनला खेळाडू आहे, दूरवरून येतोय. एक धाव दरम्यान कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 25 धावा. उल्लेख केला होता की 60 पर्यंत जाऊ शकते, परंतु धावगतींना कुठे ना कुठे ब्रेक लावणं गरजेचं. एक ब्रेक तर लागलाय. भूषण नावाचं वादळ थांबलंय, परंतु सचिन नावाचं वादळ अजून देखील मैदानाच्या आत आहे. त्याच्या बॅटमधनं देखील 2 षटकार, 1 चौकार आलेला आहे. जालिंदर पाटील सज्ज झाला. ही बॅटल भरपूर चांगली पाहायला मिळेल, कारण डावखुराताचा बॅटर समोर आहे, त्याच्या समोर डावखुराताचा गोलंदाज जालिंदर पाटील, विपक्ष सचिन म्हात्रे. कोणत्या खेळाडूचा डंका वाजेल? सचिन भरपूर चांगला स्ट्रोक काव करणार. रिझनला मिसफिल्ड झाली आहे आणि सुगीला माफी नाही. बॉल सीमारेषा पार. चौकार. हवा होता, परंतु अशा मिस्टेक आहे ना त्या दुसऱ्या डावामध्ये करणार आहेत, आठवणार आहे टीम सारंगगाव संघाला. कारण जेवढे धावा बनतील तेवढे धावा चेस देखील तुम्हाला करायचे आहेत. आणि सध्या धावफलकावरती धावा 29. टीम अलीमगड संघ आपण कुठेही जाऊ नका. येस आहेत तुम्ही, आवाज आला. यानंतर विजेता संघ विपक्ष टीम अलीमगड अशी मॅच लागेल. गोलंदाज झालाय सज्ज. पुन्हा एकदा जालिंदर.
यावेळेस बघा भिरकावून दिलाय लांबच लांब पट्ट्याचा येतोय सचिन म्हात्रेच्या बॅटमधनं ब्रँडेड षटकार. धावफलक वाढून झालंय ते म्हणजे 2 षटकांच्या अखेरीस 35 धावा. अप्रतिम बॅटिंग आणि नक्कीच धुमासरांनीच नाव दिलंय रन मशीन ऑफ खारबाव सचिन म्हात्रे. आणि नक्कीच एक उल्लेख करावासा वाटतोय धुमासर ज्या कोणत्या खेळाडूला नाव देतात ना तो खेळाडू अगदी त्याच नावानं प्रत्येक टुर्नामेंटमध्ये गावागावामध्ये ओळखला जातो. जसं उदाहरण काल ओळी संघ खेळत होता त्यामध्ये स्टार पवन नक्कीच अनेक सारी नावं त्यांनी दिली आहेत अनेक खेळाडूंना आणि त्या नावाने तो खेळाडू ओळखला देखील जातो. तशा प्रकारे खेळ देखील होतो. अनेक गावांना देखील त्यांना नावं दिली गेली आहेत. समालोचनामध्ये देखील नावं दिली गेली आहेत. 35 धावा. गोलंदाज अक्षय पाटील पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. बघा पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चौकार त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर विकेट मग सिंगल मग चौकार मग षटकार 15 धावा आल्या. बघा स्कोरर देखील आमचे भरपूर अनुभव आहे त्यांना देखील अगदी नीट अँड क्लीन स्कोरिंग देखील. अक्षय पाटील आल्यात. You miss, but I will definitely hit. फलंदाज बाद त्रिफळा उद्ध्वस्त. बाठरची दांडी गुल. दुसरा धक्का अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाला. श्रुतिक बॅक टू द गाऊट. प्रणयला देखील तो चेंडू आठवणार आहे. एक चेंडू मध्ये 5 ची गरज होती. त्याने वाईट साठी तो प्रयत्न केला सोडण्याचा प्रयत्न केला. अराउंड द लेग तो बाद झाला आणि सध्या श्रुतिकने देखील तेच केलं. अगदी अराउंड द लेग तो बोल्ड झाला. त्रिफळा उद्ध्वस्त झाला. न्यू बॅटर सागर कारभारी. अक्षय पाटील पहिल्या चेंडूवरती विकेट म्हणजे कॉन्फिडन्स आहे या खेळाडूकडे. बॅकफूट वरती जाऊन खेळून काढला. फटका फोर्सिंग आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सागर कारभारी आणि सचिन म्हात्रे आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. धावफलक 37 धावा. धावसंख्या भरपूर चांगली तर झाली आहे परंतु अजून किती प्लस मी उल्लेख केला होता 60 प्लस जाऊ शकते आणि तो आकडा निश्चित अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाच्या डोक्यामध्ये आहे. यावेळेस सर बाटणं सागर कारभारीची पावर. षटकार. झाला तर बॉल बाहेरच जातो. मिडल घेतलं आणि बॉलला फेकून दिला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चांगला चेंडू हा, निर्धाव चेंडू. सागर कारभारी अनेक वर्ष सागर कारभारी देखील खेळताना पाहायला मिळालाय. भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत असते. अष्टपैलू कामगिरी करतो. गोलंदाज देखील तेवढाच तो धारदार आहे, परंतु सध्या बॅटिंग करायची आणि एक षटकार तर आलाय त्याच्या बॅटमधनं, परंतु एक डॉट बॉल देखील. यावेळेस जबरदस्त बॉल खोलवा टप्प्याचा अक्षरशः खोदून काढण्यास भाग पाडलं आणि एक सिंगल या चेंडूवरती. एका धावेनं धाव फलक 44 धावा. मी उल्लेख केला होता, डोक्यामध्ये आहे कारभाव संघाच्या 60+ आणि तशी बॅटिंग देखील सध्या पाहायला मिळते आहे. चौकार षटकार थांबत नाही आहेत, परंतु सिंगल डबलचा खेळ देखील तेवढाच महत्त्वपूर्ण पाहायला मिळतोय. अक्षय पुन्हा सज्ज झाला. वारंवार क्षेत्ररक्षणात परिवर्तन. सचिन मात्रे सलामीला आला होता, अगदी मागच्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकलाय त्याच्या, आणि आता स्ट्रायकिंग एंडला सध्या पाहायला मिळतोय. अक्षय पाटील आहे त्याच्या समोर. अक्षय पाटील त्याच्या समोर सचिन मात्रे. यू मिस बट आय विल डेफिनेटली परफेक्ट यॉर्कर, आणि बॅट्समन झाला बाद. त्रिफळा उद्वत. काय जबरदस्त चेंडू होता, अगदी त्रिफा उद्ध्वस्त केला बॅटरचा, आणि सचिनला देखील माघारी परतावा लावलाय. आता मात्र कुठे ना कुठे धावांवरती ब्रेक लावला जाईल का? 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा, 44. अजून या षटकामध्ये किती बनतील? शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. कोणता गोलंदाज येईल हा देखील प्रश्न आहे. न्यू बॅटर आदित्य म्हात्रे. एक म्हात्रे गेला तर दुसरा म्हात्रे आला. नक्कीच 2 कारभारी गेले, परंतु तिसरा जो कारभारी आहे तो खरंच भारी आहे. सागर कारभारी बॅटिंग त्याची लाजवाब. आणि आता शेवटच्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला देखील असेल. शेवटचा अंतिम षटक तेजस पाटील. तेजस पाटील आलात शेवटचा अंतिम षटक टाकण्यासाठी. चला वेळ कमी खर्च करा विनंती असेल. एकता सारंगगाव. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा? प्लस 44 बनल्यात. तेजस पाटील सागरच्या समोर डाऊन द ग्राउंड फटका चांगला. खेळाडू लॉंग ऑन पर येतात. फक्त आणि फक्त एक सिंगल. अगदी दोन्ही खेळाडूंच्या मध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये अगदी चेंडू गेला. एका धावेनं धाव फलक 45 धावा. यावेळेस ओहो जबरदस्त फटका. बॉल सीमा पार. षटकार. मी उल्लेख केला होता, एक मात्र गेला तर दुसरा आलाय, आणि दुसऱ्यानं देखील सुरुवात तशीच केली आहे.
आदित्य म्हात्रेच्या बॅटमधनं षटकार. सचिन ज्या ठिकाणी सोडून गेला तिथून आदित्यने उचलली आहे. 6 धावेनं धावफलक 51. 51 ऑन बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. भरपूर चांगला स्ट्रोक होता तेजस पाटील. यावेळेस देखील शफल होऊन खेळण्याचा अगदी प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल दरम्यान कंप्लीट लेग बायचा इशारा अंपायर कडनं आला. एका धावेनं धावफलक 52. 52 धावा बनला. फायटिंग टोटल आहे टीम अर्णव इंटरप्राइजेस खारबाव संघाकडे. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तेजस पाटील सागरसाठी. फुल टॉस बॉल सर बॅटनं डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला खेळाडू आहेत मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावेनं धावफलक 54. 54 धावा धावफलकावरती. रन्स ऑन बोर्ड. 54 बनलात. 2 चेंडू अजून बाकी आहेत. उल्लेख करत होतो 60+ जाईल का. 54 तर बनलात. हा चेंडू सागर साठी फटका जबरदस्त नेत्रदीपक स्ट्रोक. बॉल आउट ऑफ पार्क. षटकार. धाबा म्हणत होतो 60 धाबा कंप्लीट झाल्यात परंतु अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सागर कारभारी उल्लेख केला होता परंतु सध्या हा डाव फिनिश करेल का. गोलंदाज सज्ज तेजस. यावेळेस खराब बॉल आणि उत्तम प्रहार झालाय. जेवढी लांबी गाठली आहे तेवढेच अंतर देखील. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 66 धावा बनल्यात. 66 आणि 67 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. या अगोदरची मॅच लो स्कोरिंग होती तर ही मॅच हाय स्कोरिंग आहे. 29 त्या मॅच मध्ये होत्या. या मॅच मध्ये 66 आहेत. 67 धावा बनवायच्या आहेत. आता धावा बनतील की डिफेंड केल्या जातील या ऐकूयात पुढच्या डावामध्ये. माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी. अगदी या आवाजानं संपूर्ण भिवंडी परिचित आहे असे व्यक्तिमत्व असे समालोचक सुभाषजी धुमाळ यांचा आवाज पुढच्या डावामध्ये. दरम्यान लालचंदजी माली साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम पारितोषिक स्पॉन्सर केले गेले आहे. स्वर्गीय संतोष कैलास माले यांच्या स्मरणार्थ श्री हरीश कैलास माली साहेबांकडून त्यांचं विशेष धन्यवाद. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ मोठोलगावचे पोलीस पाटील श्री उत्तम दत्तू पाटील साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो चौथ्या क्रमांकाचे जे पारितोषिक आहे ते आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. स्वर्गीय कोंडीराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद कोंडीराम भोईर साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण सन्मान चिन्ह जे पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. स्वर्गीय मथुरा बलिराम माली यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर बलिराम माली साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मालिकावीरसाठी A1 अग्री बॅट. त्यानंतर आपण पाहतोय की सामनावीरसाठी जी आकर्षक ट्रॉफीज आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. स्वर्गीय ठकुबाई जयवंत माली आणि स्वर्गीय योगिता सचिन माली यांच्या स्मरणार्थ सचिन जयवंत माली साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ही पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. स्वर्गीय मधुकर बापू भोईर यांच्या स्मरणार्थ
श्री वासुदेव मधुकर भोईर यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मालिकावीर मॅन ऑफ द सीरीज पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे स्वर्गीय परशुराम गुलाब माले यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद परशुराम माली साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे आणि सर्व आमच्या आश्रयदात्यांचं नक्कीच विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. अल्पेशजी कारभारी साहेबांना विनंती असली की व्यापड्याचं आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सध्या त्यांच्या समेत आमचे हॉटमॅन पंच पळत पाटील सरांना देखील आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करता अर्णव इंडोपाजेस खारबाव संघाने रन मशीन ऑफ खारबाव सचिन म्हात्रे याचे 29 आणि लायव्हरी बॅटर सागर कारभारी यांच्या फलंदाजी जोरावर धावफलक 10 झळकल्या. त्या तब्बल 3 गाड्यांच्या मोबदल्यात 66 आणि 67 धावांचं एक मोठं लक्ष इथे मध्ये एकता सारंग संघासमोरून त्यांनी उभं केलेलं आहे. मागील सामना आपण धनाजी पाटील बघितला लो स्कोरिंग पाहायला मिळाला होता, मात्र हा सामना हाय स्कोरिंग पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण आपण बघतो अर्णव इंडोपाजेस खारबाव संघाची फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये अगदी चौकार षटकांची आतिषबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. इथे मात्र पूर्णपणे मतदार आता आपण पाहतो या विशाल पाटील आणि त्यांच्या सहकार्यांवर असणार आहे. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात विजेता संघ विपक्ष झरीमरी अलिमगड चिरवा बी कोंडा गाव या संघाविरुद्ध ज्या संघाने विजय संपादन केला होता तो संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये या सामन्यात विजेता संघाशी लढताना पाहायला मिळेल. इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे पंचाने नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. ऑनफिल्ड पंचाने नक्कीच तिसऱ्या पंचांची इथे हेल्प घेतलेली आहे आणि तिसऱ्या पंच कंट्रोल रूममध्ये आपण पाहतोय निकलेश भजागे सर अगदी बारकाईने नक्कीच हे न्यायालयात आहेत. नक्कीच नो चेंडू आहे येस आपण पाहतोय आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. उघडा डोळे पहा नीट कारण हा चेंडू असेल फ्रीट विशालसाठी फ्रीट होता मात्र त्याचा फायदा उचलता आलेला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न तिथे सफल होतोय. या 2 धाव पूर्ण आव्हान येते 67 धावांचा 67 या लक्ष्याचा पाठला करताना एक तास सारंगाव संघाची सलमीची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय विशाल पाटील आणि त्याच्या समवेत आकाश पाटील. आता मात्र बॅटिंग साईडने नक्कीच टीव्हीची मागणी केलेली आहे. पुन्हा एकदा आमच्या तिसऱ्या पंचांना बिजी ठेवलेलं आहे ऑनफिल्ड पंचाने. विशाल पाटील आपण पाहतो या विशाल फटके खेळण्यासाठी नक्कीच तो नेहमीच ओळखला जातो आणि विशाल पाटीलच्या नावे BC4 क्रिकेटमध्ये एक विक्रम आहे. आमदार चषकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोड येथे सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावे आपल्याला पाहायला मिळालेला आहे.
विशाल पाटील आणि कंपनी समोर हे विशाल लक्ष खारबाव संघाने दिलेलं आहे. पहिले षटक मार्ग असे आदित्य मात्रे वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक चालतोय. तर सामोरे जाईल फलंदाज विशाल पाटील. खोला टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगलने वाढते, 6 वर पोहोचते. आपण पाहतात चौठारुवा स्पोर्ट्स मानकुली आयोजित खास चषक खासदार बालेमामा चषक 2024 आणि या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. एक्सपर्ट्स करूच्या भूमिकेमध्ये धनाजी पाटील मास आपण पाहतोय, ज्यांची खास कामगिरी नेहमीच राहिली आणि या जिशेचे ते ऍक्टिव्ह सदस्य देखील आहेत. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चिडून निघून जातोय या लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या स्थिर धावपल्याकडे 10 धावा. 67 लक्षाचा पाठलाग एक तास सारंगाव संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एक चिकी रन्स फलंदाज इथे पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगल वाढते. बॅट कट नक्कीच पंच वल्लभ पाटील सर दर्शवत आहेत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. आदित्य मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय या वेले मानकुली रोड इनकडून गोलंदाजी करताना. तर सामोरे जाईल फलंदाज विशाल पाटील, जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. इथे मात्र लॉर फुलटा चेंडू फटका फासलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली भूषण कारभारी सेफ आणि पहिला हात बसतोय या एकता सारंगाव संघाला. बिग ब्लो. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये वन डाऊन पोझिशन अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. नॉस्ट्रिंगला पाहायला मिळत आणि या सामनावीरापर्यंत आकाश पाटीलला गोलंदाज सागर कारभारी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. विखुरले क्षेत्ररक्षण पॉवरप्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर. फ्लॅन मेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चिनूर वेगाने निघून जातो या यष्टरक्षक जातामध्ये. आव्हाने ते 67 धावांचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 11 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यातील विजय संघ विपक्ष जरीमरी अलिमगड आणि त्यानंतर जयदुर्ग सुरी विपक्ष एनआर बोरपाडा. बिग मॅच आपण पाहणार होतो. इथे मात्र आपण पाहतो इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन दी ग्राउंड मिसफिल्ड पाहायला मिळते आणि आपण पाहू शकता स्लॉफी वर्क चिनू निघून जाते सीमा पार 1-2 का 4 चौकार.
सागर कारभारी राईट अमोर द स्टंप. इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ लँडिंग होते चेंडूची आणि तोपर्यंत वेल होतो फलंदाजाला 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 2 ने वाढते, 17 वर पोहोचते. कंट्रोल फटका आपण पाहतो समोर खेळला अगदी 20 सेफ मध्ये. एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक कॉकवर रिझन मध्ये सज्ज आहे. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. अति घाई संकटात नाही. दुसरा फलंदाज बाद होतोय एकता सारंगाव संघाचा धावचीच्या रूपाने. दोन फलंदाज बाद झालेले आहेत आणि दोन्ही सर्वेचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले आहेत. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये या एकता सारंगाव संघाकडून तेजस पाटील येतोय आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाज सज्ज येतोय. बॉलिंग मार्कवर विनीत मुकादम. एक मोठं लक्ष आपण पाहतोय 67 धावांचा आणि या लक्ष्याचं पाठलाग एकता सारंगाव संघ करतोय. इथे या क्षेत्ररक्षक सज्ज आहे. गॅप शोधू शकला नाही खरे तर आपण पाहतोय या भूषण कारभारी वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये या पाहायला मिळतोय. या एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतो आणि सिंगलने या स्वतःचं अकाउंट देखील तेजस पाटील यांनी ओपन केलेलं आहे. सिंगलने संघाची धावसंख्या 20. 47 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मात्र फक्त 11 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. इथे पाहिला आणि जाऊ दिला पंच इशारा करतात वाईटचा. आव्हान तर वाईटच्या रूपाने 21 धावा धावपैकीवर या सिंगलने स्कोरवर पाहायला मिळतोय. सारंगाव संघाच्या इनिंगचा जर विचार केला पहिल्या इनिंगमध्ये एकही आव्हान तर धाव त्यांनी दिली नव्हती. कंट्रोल गोलंदाजी अगदी सारंगाव संघाची पाहायला मिळाली होती. इथे या 20 मध्ये हा चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. लेग बॉयच्या रूपाने एक धाव पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचा वाईट किंवा नो चेंडू हाताळला गेला नव्हता. मात्र कारभार संघाचे फलंदाज तरीही देखील आपण पाहतोय या पहिल्या इनिंग मध्ये चांगला समाचार गोलंदाजांचा घेतला होता. इथे मात्र मिस्टाईम फटका. चेंडू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉट अँड बॉलच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद. तेजस पाटील याची केली संपुष्टात.
इथे मात्र आपण पाहतोय स्क्रब द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड रिजन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने डबलने काही साथ देणार नाही. जर लक्ष सर करायचं असेल तर मोठे फटक्यांकडे जावे लागेल. हवाई मार्गाचा वापर एकता सारंगाव संघाच्या फलंदाजांना करावा लागेल, कारण लक्ष हलवलो दूर जाताना लक्ष हलवलो अवघड वंदना एकता सारंगाव संघासाठी. धावसंख्या 23 धावा. 67 लक्षाचा पाठलाग सारंगाव संघाकडून केला जातोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र चाबूक शॉट चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि अशाच फटक्यांची तर आवश्यकता आहे एकता सारंगाव संघाला. उर्वरित 7 चेंडूमध्ये म्हणजे प्रत्येक चेंडू सीमाच्या बाहेर पाठवावं लागेल. एक सिंगल रन्स पूर्ण तर 3 षटके समाप्ती. 3 षटके समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 30 धावा आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 6 चेंडूमध्ये धनाजी 6 षटकार जरी खेचले तर मात्र एकता सारंगाव संघ हा सामना जिंकू शकणार नाही. एखादा चमत्काराचा आता मध्ये एकता सारंगाव संघाला सामना जिंकून देऊ शकेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जरीमरी आलिमगड विपक्ष या सामन्याचा विजयी संघ. आणि चित्र जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे की पुढील सामना अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्बाव विपक्ष पाहायला मिळेल जरीमरी आलिमगड या संघामध्ये. रुपेश कारभारी या शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी एकता सारंगो या संघाला. काल जनमन सारंगो संघाने नक्कीच खराब प्रदर्शन केलं होतं. खरं तर गावदेव वरगड संघाविरुद्ध 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना तो सामना नक्कीच सारंगो संघाने गमावला होता. खरं तर अपेक्षा होती, चित्र विचित्र पाहायला मिळलं होतं खरं तर सारंगाव संघाकडून कालच्या दिवसाचा विचार केला तर. इथे मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेमध्ये सचिन चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय या आणखीन एक फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. आपण पाहतोय आणखीन भर पडतोय कारण शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र लॉर्ड चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्रक्षेत्र तिथे आहे सज्ज आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद. इथे मात्र जावं लागेल फलंदाजा डगआउटच्या असताना फलंदाजा देखील विसर मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळतोय. मिशन इज इम्पॉसिबल सामन्यामध्ये विशेष काही तर उडलेलं नाही. इथून मग पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न सारंगाव संघ करेल.
विकेट हॅट्रिकवर रुपेश कारभार या गोलंदाज. इथे मात्र समोर खेळलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. पूर्णपणे पिछाडीवर आपण बघतो एकता सारंगाव संघ आणि पाडस सध्या जड पाहायला मिळते ते अर्ध इंडोबाजे कारभार संघाचं. इथे मात्र खडे खडे हा फटका केलेला आहे. निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सचिन मात्र ठरला या सामनावीर सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया.